फक्त हेच तेल वापरा. वाव, काय सॉलिड दिसतंय. रंग आणि टेक्स्चर अप्रतिम. मित्रांनो, आज मी जाम एक्सायटेड आहे. हा व्लॉग ॲक्च्युली 2 भागात विभागला जाणार आहे. आपण एक भन्नाट काहीतरी करायला चाललेलो आहे. सगळ्यात आधी म्हणजे आपण चाललो आहे कॅम्पिंगला. पण कॅम्पिंगचा व्लॉग हा दुसऱ्या भागात येणार आहे. पण पहिल्या भागात आपण कॅम्पिंगसाठी तिथे काय बनवणार आहोत, आपण काहीतरी खाऊ बनवणार आहोत. आणि तो खाऊ काय आहे आणि तो कसा बनवणार आहोत, आज तो व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर माझ्यासोबत राहा. आज हा व्लॉग आपण मस्त काहीतरी बनवणार आहोत आणि मला खात्री आहे की तुम्हाला हे जाम आवडेल आणि तुम्ही पण हे करू शकता. कारण का मी माझ्या आयुष्यात हे पहिल्यांदा करतो आहे. कॅम्पिंग हे माझ्या खूप दिवसांपासून एक स्वप्न होतं, पण कधी धाडस झालं नाही. गाडी घेऊन बाहेर जाणं आणि काहीतरी करणं, काहीतरी तिथे ऑन द स्पॉट तिथे काहीतरी बनवणं, हा प्लॅन आहे. पण धाडस आत्तापर्यंत कधी झालं नाही. आज हे बनवूयात, हा प्लॅन करूयात. जाम एक्सायटेड आहे, तुम्ही बघू शकता. फक्त एकच इश्यू आहे की मी माझ्या मित्राशी या विषयाबद्दल बोलत होतो आणि स्वातीने ते ऐकलं. जसं स्वातीने ते ऐकलं, स्वाती वॉज लाईक की नाही, आम्हाला पण यायचं आहे, तुम्ही कसे काय जाता एकटे. फक्त एवढं टेन्शन आहे. कारण का टेन्शन म्हणण्यापेक्षा भीती आहे मित्रांनो. भीती ही की अनोळखी ठिकाणी चाललो आहे, कुठे चाललो आहे माहीत नाही. बघूया, कुठेतरी आपण एक जागा लोकेशन फिक्स करूया आणि तिथे जाऊन चारी बाजूनी बघूया कसं काय आहे. योग्य वाटलं तर तिथे कॅम्पिंग करू, तिथे काहीतरी मस्त बनवूयात. पहिलाच कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स आहे. घरी काहीतरी प्रिपरेशन आपण करणार आहोत जे या व्लॉगमध्ये दिसेल आणि मग तिथे आपण जाऊन ते बनवणार आहोत चुलीवर, बार्बेक्यू स्टाईल. हे सगळं आपण दुसऱ्या व्लॉगमध्ये घेऊ. तर तोही व्लॉग तुम्ही बघायला विसरू नका. पण त्याआधी हा व्लॉग आपण एक खाऊ कसा प्रिपेअर करायचा त्याचा हा व्लॉग असणार आहे. तर हा व्लॉग पूर्ण पहा, हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बघूया कसं आपण एन्जॉय करतो ते. तर सर्वप्रथम आपण भाज्या चिरून घेऊया. आपल्याला या डिशसाठी 3च भाज्या लागणार आहेत. मेनली ढोबळी मिरची, कांदा आणि बटाटा. ढोबळी आपण मोठी मोठी चिरून घेतलेली आहे आणि कांदा अर्धा करून आपण त्याच्या पाकळ्या काढणार आहोत. कांदा आपला चिरून झाला की मग आपण वळूया पनीरकडे. पनीर आपण चिरून घेताना एवढी काळजी घ्यायची आहे की त्याचे स्लायसेस एवढे पण बारीक नको की ते तुटून जातील आणि एवढे पण जाड नको की ते खायला ऑकवर्ड होतील. हे बघा, हे अशा पद्धतीने मी पनीरचे स्लायसेस करून घेतलेले आहेत, किंवा आपण याला पनीरचे क्यूब्स म्हणू. आता एका मोठ्या परातीत किंवा भांड्यामध्ये हे पनीर तुम्ही ठेवा. ठेवताना मात्र थोडा अलगदपणा द्या, कारण का ते पनीरचे जर तुकडे झाले तर मग मजा निघून जाईल. मित्रांनो, मी तुम्हाला रेकमेंड करीन की तुम्ही फ्रेश पनीर वापरा. म्हणजे जे डेअरीमध्ये मिळतं ना ते. जर तुम्ही मॉलमधनं किंवा कुठल्या ग्रोसरी स्टोअरमधनं पॅकेज्ड पनीर घेतलं तर त्याला तो फ्रेशनेस नसेल आणि म्हणून त्याला तो सॉफ्टनेस नसेल. हे पनीर बघा, खूपच सॉफ्ट आहे आणि एकदम फ्रेश आहे, ज्यामुळे आपला पनीर टिक्का एकदम सॉफ्ट आणि फ्रेश आणि टेस्टी बनेल. तर त्याच्यात आता आपण या सगळ्या भाज्या टाकून घेऊया. ढोबळी मिरची, चिरलेला कांदा, हे सगळं एक त्या परातीत आपण टाकून घेऊ आणि मग पुढची प्रक्रिया सुरू करू.
पुढे आपण मित्रांनो साधारण एक वाटीभर दही टाकलेलं आहे. मॅरिनेशनला आपल्याला दही लागणार आहे. ही डिश मी साधारण एक 4 लोकांसाठी बनवतो आहे. 4 लोकांच्या प्रिपरेशनसाठी मी अंदाजे एक 1.5 वाटी दही आता वापरलेलं आहे. दह्यानंतर आपण ह्यात टाकणार आहोत आले लसणाची पेस्ट. हे बघा, आले लसणाची पेस्ट साधारण एक 1.5 चमचा पुरेशी झाली. आलं लसूण आपल्या या डिशला एक थोडासा तिखटपणा आणि थोडा गरमपणा देईल. मग आपण टाकणार आहोत 2 चमचे धणे पावडर. आणि ही मी टाकली 2 चमचे जिरा पावडर. त्यानंतर मी एक अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे. आणि आता बेडगी मिरची पावडर म्हणजे आपली काश्मीरी मिरची पावडर ही साधारण 2 चमचे वापरलेली आहे. आता गरम मसाला टाकलेला आहे, जास्त नाही, साधारण 1 चमचाभर. आणि आता आपण टाकणार आहोत त्यात कसुरी मेथी. कसुरी मेथी ही अशी छान बारीक करून टाका, म्हणजे ती दाताखाली जास्त येणार नाही. आता मित्रांनो आपण ह्याच्यात टाकणार आहोत सत्तू. सत्तू म्हणजे आपलं हे डाळीचं पीठ आहे, ते थोडंसं आपण असं भाजून घ्यायचं आहे. त्याचा रंग थोडासा बदलला की मग आपण हे पीठ, डाळीचं पीठ आपण या आपल्या बॅटरमध्ये टाकणार आहोत. आणि नंतर एक भांडं छान मस्त गरम करून घ्या आणि त्याच्यात आपण मोहरीचं तेल वापरणार आहोत. हो मित्रांनो, यासाठी स्पेशली फक्त मोहरीचंच तेल वापरा, खूप छान फरक पडेल. गरम वाफाळतं करा, वाफा येऊन द्या आणि मग हे असं छानपैकी या आपल्या मिश्रणात ॲड करा. आता मित्रांनो आपण ह्याच्यात बटाटे पण वापरणार आहोत. बटाटे म्हणजे तंदुरी आलू यासाठी आपण घेतलेले आहेत. 3 बटाटे मी वापरले, जे 1 शिट्टी दिलेली आहे आणि 1 शिट्टी देऊन ते तयार केलेले आहेत. आता हे तंदुरी आलू अर्धे चिरून आपण तेही याच्यात टाकणार आहोत. तोपर्यंत ते गरम वाफाळतं तेल जे आपण याच्यात ओतलं आहे ते आता थोडंसं गार झालं असेल तरी एकदा चेक करून घ्या आणि मग हे सगळं काही हलक्या हाताने एकजीव करायला सुरुवात करा. हे बघा, हे असं हलका हात यासाठी की पनीरचे स्लाइसेस जे आहेत ते मध्ये तुटायला नको. हळूहळू याला छान रंग यायला सुरुवात होईल. मेनली थोडासा लालपणा आला पाहिजे, ज्यासाठी आपण काश्मीरी मिरची म्हणजे आपली बेडगी मिरची पावडर ह्याच्यात टाकलेली आहे. काळजी करू नका, बेडगी मिरची पावडर या डिशला अजिबात तिखट बनवणार नाही. दिसायला तुम्हाला छान लाल दिसेल, पण तेवढं त्याप्रमाणे तिखट नसणार आहे. हे सगळं मिश्रण मित्रांनो खूप काळजीपूर्वक आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. कारण का काय होतं, ज्या आपण भाज्या चिरल्या आहेत एस्पेशली कांदा आणि ढोबळी मिरची, त्याच्या आत ते बॅटर गेलं पाहिजे, त्या कच्च्या लागता कामा नये. कारण का जर मसाला किंवा आपलं जे बॅटर आहे, मॅरिनेशन आहे, ते जर त्याला लागलं नाही तर ती नुसती मिरची किंवा कांदा खाल्ल्यासारखा लागेल. आपण नंतर हे चुलीवर भाजून घेणार आहोत. त्यासाठी हे खूप गरजेचं आहे की ढोबळी मिरची आणि कांद्याच्या आत छानपैकी हे मॅरिनेशन गेलं पाहिजे, म्हणून ती काळजी घ्या. हे बघा, मी प्रत्येक कांद्याच्या या फोडीमध्ये किंवा ढोबळी मिरचीच्या फोडीमध्ये मसाला जाईल याची काळजी घेतो आहे. मित्रांनो, मला लालसरपणा
जरा कमी वाटतो आहे, म्हणून आपण ह्यात थोडी अजून बेडगी मिरची पावडर ॲड करूया, जेणेकरून याचा कलर अजून डार्क होईल. मी अंदाजे 1.5 चमचा वापरलेला आहे. मला जेवढा कलर पाहिजे होता या मॅरिनेशनसाठी मी तेवढी ही बेडगी मिरची पावडर घेतली आहे. हे बघा, आता हा छान रंग येईल या मिरची पावडरने. आणि जर तुम्हाला वाटलं की नाही अजूनही रंग थोडा कमी आहे, तुम्ही अजून टाकायलाही हरकत नाही, कारण का मी मगाशी सांगितलं तसं तिखटपणा ही मिरची अजिबात देणार नाही, म्हणून बिनधास्त वापरा. कलर मात्र छान आला पाहिजे, कारण का आपण आर्टिफिशियल कलर तर टाकत नाही आहोत, हा नैसर्गिक कलर आहे. आता माझ्या मनासारखा रंग चढला आपल्या या पनीर टिक्क्याच्या मॅरिनेशनला. आता फक्त एकच काळजी घ्यायची की प्रत्येक कांद्याच्या फोडीला हे मॅरिनेशन लागलं पाहिजे आणि प्रत्येक ढोबळी मिरचीच्या फोडीलाही हे मॅरिनेशन आलं पाहिजे, तरच या आपल्या पनीर टिक्क्याला मजा येईल. चला, आपलं मॅरिनेशन थोडंफार तयार झालेलं आहे. थोडंफार कारण याच्यात अजून काही घटक आपल्याला टाकायचे आहेत, तेही मी तुमच्याबरोबर शेअर करतो. तर सगळ्यात आधी हाताला लागलेलं जो मॅरिनेशन आहे ते वाया नको जायला, थोडं सुरीची उलटी बाजू वापरून मी हे मॅरिनेशन काढून घेतो. नंतर तुम्ही म्हणाल की अरे हे काय सुरी वापरतोय, असं नका करू. सुरीची उलटी बाजू वापरून मी हे मॅरिनेशन सगळं हाताने व्यवस्थित काळजीपूर्वक काढून घेतो आहे, वाया नको जायला. तर मित्रांनो, आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत काळी मिरी पावडर. ही साधारण 1 चमचाभर तुम्ही टाकली तरी चालेल. काळी मिरी पावडर ही आपल्या या डिशला थोडा तिखटपणा आणेल. फार तिखटपणा नाही, जेवढा लागतो तेवढा 1 चमचानी पुरेसा होईल. मग आपण टाकणार आहोत चवीनुसार काळं मीठ. तुम्ही नॉर्मल मीठही वापरू शकता, पण मी इथे काळं मीठ माझ्याकडे होतं म्हणून वापरलं. मला आपलं नॉर्मल मीठपेक्षा हे काळं मीठ वापरायला जास्त आवडतं. या सगळ्या गोष्टी आता परत छान एकजीव करून घ्यायच्या आहेत, कारण का नाहीतर कुठल्या तरी एका भाजीला किंवा एका कांद्याच्या फोडीला खारटपणा किंवा तिखटपणा येईल. आता याच्यात आपण टाकणार आहोत एक अर्धा लिंबूची फोड. तुम्ही 1 लिंबूही वापरू शकता, कारण का थोडासा आंबटपणा आला तर चालेल, पण मला फक्त एवढीच काळजी आहे की आपण जे मगाशी दही वापरलं आहे ते साधारण 1 ते 1.5 वाटी वापरलेलं आहे. अजून जर लिंबू जास्त झालं तर आंबट नको व्हायला, एवढंच. काळजी फक्त एवढी घ्या की बिया नका टाकू, कारण का बिया जर आल्या ताटाखाली तर त्या जरा कडवटपणा आणतील तुमच्या घासाला. म्हणून बिया बाजूला काढून घ्या आणि मगच हे लिंबू छानसं पिळून त्याचा लिंबाचा रस घ्या. मी सांगितलं तसं अर्धा लिंबू रस मी वापरलेला आहे. छान व्यवस्थित बिया जर वेगळ्या केल्या की मग आपण परत हे मिश्रण सगळं एकजीव करून घेऊया. काय वास मस्त येतो मित्रांनो, आणि टेक्स्चर पण खूपच सुंदर आलं आहे. हे बघून मला नेहमी सॅटिस्फॅक्शन वाटतं. मला जाम मजा येते मित्रांनो. हे आहे थोडं टीडियस, थोडं एक लेंदी प्रोसेस आहे, पण एकदा का तुम्ही हे बनवायला लागलात की तुम्हाला या गोष्टीची सवय होऊन जाईल. मीही एक तर मी तुम्हाला सांगितलं तसं मी काही शेफ नाही किंवा प्रोफेशनल नाही, पण मला जेव्हा केव्हा हे बनवायला मी घेतो तेव्हा मला ही डिश जाम आवडते. ही प्रोसेसच बनवायला मला खूप आवडते. याचे हे वास आणि एकूण जे एक सॅटिस्फॅक्शन आपण म्हणतो ना की बनवल्यानंतर जे सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळतं ते छान वाटतं. चला, हे सगळं परत आपण एकजीव करून घेऊया आणि आता हे मॅरिनेशन हलकंसं टेस्ट करून बघूया. तुम्ही पाहिलं जसं स्वातीने थोडं टेस्ट करून पाहिलं, मॅरिनेशन तिच्या हिशोबाने तरी बरोबर वाटतं आहे. छान झालं आहे सगळं. आता हे मॅरिनेशन आपलं तयार आहे मित्रांनो. हे सगळं आता आपण पॅक करून घेणार आहोत, कारण का हे मॅरिनेशन आपण आपल्या कॅम्पिंगच्या ट्रिपला
त्या स्पॉटला जाऊन चुलीवर बनवणार आहोत आपला पनीर टिक्का. म्हणून हे आपण छान पॅक करून घेऊयात. जेवढं जमेल तेवढं मी पुसून घेतो आहे, कारण का ही मॅरिनेशनच हा मसाला सगळी जादू आणणार आहे आपल्या या पनीर टिक्क्याला. खूपच मस्त आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा आपला पनीर टिक्क्याचं मॅरिनेशन आपण तयार केलेलं आहे. तुम्हाला हे कसं वाटलं हे मला खाली कमेंट करून सांगा. मी प्रयत्न केला की ही डिश जेवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवता येईल तेवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवली. ही डिश तुम्ही करून पहा. खूप सोपी आहे, फार काही अवघड नाही. मी किती प्रमाण वापरायचं आहे हे तर तुम्हाला दाखवलंच. जनरली मित्रांनो, मी कधी प्रमाण वापरत नाही किंवा बघत नाही, पण आज तुमच्यासाठी मी खास चमचा घालून हे सगळं प्रमाण तुम्हाला दाखवलं. तर आय होप तुम्हीही घरी हे छान बनवून पाहाल आणि तुमची प्रतिक्रिया मला खाली कमेंट करून कळवा की हे पनीर टिक्का जर तुम्ही बनवलं असेल तर ते कसं झालं ते. मी खाली डिस्क्रिप्शनमध्येही याचं प्रमाण देतोच. रेसिपी इन डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळेल. तर ही होती आपली पनीर टिक्का मॅरिनेशनची रेसिपी. खूपच सुंदर दिसते मित्रांनो, खूप छान. हे मॅरिनेशन बघून पार्थच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याला थोडीशी टेस्ट देतो या मॅरिनेशनची. चला, लहान पोरगं खाऊ शकतंय म्हणजे जास्त तिखट मुळीच नाही झालेला. हेच आपल्याला सर्टिफिकेट पाहिजे. आणि आता मी टेस्ट करून पाहतो. मस्त झालं मित्रांनो. थोडासा आंबटपणा कमी आहे, पण ठीक आहे. उगाच जास्त लिंबू टाकून आंबट करण्यात काहीच अर्थ नाही. चला, हे झालं आपलं रेडी पनीर टिक्क्याचं मॅरिनेशन. चला, मॅरिनेशन तर झालं. आता आपण ही चटणी पण जी बनवलेली आहे पनीर टिक्क्यासाठी ती पॅक करून घेऊया. या चटणीमध्ये मित्रांनो आपण मिरची, हिरवी कोथिंबीर, पुदिना हे वापरलेलं आहे. मीठ चवीनुसार आणि दही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा लाईक आणि तुमच्या मित्रपरिवारावर शेअर करा. आणि खाली कमेंट करून कळवा की तुम्हाला ही डिश कशी वाटली ते. पुढचा भाग पाहायला नक्की विसरू नका, कारण पुढच्या भागात आपण हा पनीर टिक्का एका छानशा स्पॉटला जाऊन मस्त बार्बेक्यू तयार करणार आहोत आणि मस्त पिकनिक करणार आहोत. तर पुढचा भाग पुढच्या गुरुवारी नक्की बघा. भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. नमस्कार.